हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. काल तुम्हाला ज्या पॉडकास्टची अपेक्षा होती ते पॉडकास्ट मी आज आणलेलं आहे, कारण काल झमुऱ्याने अशी माती खाल्ली होती की त्याच्यावरती पॉडकास्ट येणं जरुरी होतं, म्हणून काल झमुऱ्यावर पॉडकास्ट आला. आणि असं अजिबातच तुम्ही गृहीत धरू नका की बाबा आता झमुऱ्याचा किंवा कोणाचाही वार, विकेंडचा वार हा कुठल्या तरी पर्टिक्युलर कॅरेक्टरवर आता मी शिफ्ट केला आहे किंवा आता बोंबलीच येणार, म्हणजे एक दोन विकेंडचे वार बोंबलीवर केले तर प्रत्येक वेळेला बोंबलीच विकेंडच्या वारला येईल असं अजिबातच नाही आहे. कोणीही येऊ शकतं. उद्या हा पण येऊ शकते किंवा वैणा येऊ शकते किंवा एनी अदर कॅरेक्टर कोणीही विकेंडच्या वारला येऊ शकतं, ज्याने त्या वीकमध्ये सगळ्यात जास्त माती खाल्ली आहे. ढबी डुकरे असू दे, बचना असू दे, किंवा त्या पर्टिक्युलर डेला तो जो माती खातो तो विकेंडच्या वारला हजर असतो. सो तसं आहे ते. सो असं अजिबातच नाही. का मी हे म्हणते, कारण का मग ते डिसअपॉइंटमेंट होते. बोंबलीचा वेट करतात तर मग बोंबलीचं नाही आलं तर मग तसे मेसेजेस येतात. जर मग झमुऱ्याचा वेट करतात तर झमुऱ्याचा नाही आला तर मग तसे मेसेजेस येतात किंवा कॉमेंट्स येतात. सो तेच मी सांगते की असं पर्टिक्युलर डे कोणासाठीही मी नियोजित केलेला नाही आहे. कुठल्याही दिवशी कोणावरही पॉडकास्ट येऊ शकतं. सो मनाची तयारी ठेवा. सो आजचं पॉडकास्ट कोणाला असणार आहे तुम्हाला माहितीच आहे. आजचं पॉडकास्ट असणार आहे वांग द वांगाडी, वांग वांग एन्जॉय 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 वांग वांग एन्जॉय कुकू 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 कुकू. तो श्री आल्यापासून तर असले थुकरट व्हिडिओ बनवते की बाप रे बाप. पण भक्त काय एन्जॉय करतात, काय बघतायत त्याच्यामध्ये मला तर काहीच कळलं नाही आहे. मी तर आपलं व्हिडिओ बघताना विचार करत असते की काय चाललं, काय आहे की क्या चल रहा है भाई. काय तर ती स्टोरी सांगितली की कसं ती आली आणि कसं आणि काय, म्हणजे कसं वाटत होतं मम्मी तुला, कसं वाटत होतं, म्हणजे जेव्हा तू येणार होती त्याच्या आदल्या रात्री तुला कसं वाटत होतं, म्हणजे इतकं सोपं नाही ना. तुला असं काय वाटत होतं, मनात तुझ्या काय विचार होते. अरे काय विचार होते म्हणजे ती काय कुठल्या युद्धाला चालली आहे का, की कसं वाटत होतं, काय वाटत होतं, तुला भीती तर नव्हती वाटत, आणि मग काय होणार, कसं होणार, तुझ्या मनात काय विचार होते. अरे बापरे, हे काय, हा काय प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्नच मला मुळात कळला नाही की ते कुठे दिला, कुठे पाठवते बॉर्डरवर जंग लढायला की काय. हा प्रश्न तू तेव्हा विचारायला पाहिजे होता जेव्हा तिथे बसून कांड करत होते ना, तेव्हा विचारायला पाहिजे होतं की मम्मी तुला जेव्हा तुझ्या मुलाच्या लग्नामध्ये एवढे सगळे तमाशे होत होते, सगळे लोक शेण फेकत होते तेव्हा, आणि मला जे काय काय बोलत होते, आणि सगळं माझ्या सासूने पण जे काही केलं, अर्ध्या लग्नातनं निघून आली आणि नंतर मला पण घरातनं आकलवलं, आणि हे सगळं चालू होतं, तेव्हा तुला कसं वाटत होतं, तेव्हा तुझ्या मनात काय विचार होते. तुझी सून पण नाराज झाली होती आणि ती पण गेली होती, तिला पण घराबाहेर काढलं होतं आपण आणि सगळं काही. तर तेव्हा तुला काय वाटत होतं की आता काय होणार. तुला माझ्यावर विश्वास होता का की मी तुला पैसे पुरवत राहीन आणि सगळं घराचं करत राहीन, की काय, कसं वाटत होतं तुला, तेव्हा काय वाटत होतं. तेव्हा तर हा प्रश्न नाही विचारला, तेव्हा विचारायला पाहिजे होतं ना की बाबा जेव्हा मुलं तुटली, त्या मुलाच्या लग्नामध्ये मजेपेक्षा जास्त तमाशाच जास्त झाला, आणि माझंच उदो जे झाला, म्हणजे मुलीचाच उदो झाला, आणि मी स्वतः कशी माझीच लाल करत फिरत होती आणि मला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं, आणि मी सगळं घराचं वगैरे केलं होतं, तर मी ते पण प्रेशर आणत होती की माझं आहे. आणि तुझी सून रागावून गेली होती, एक मुलगा गेला हातातनं, तेव्हा तुला कसं वाटत होतं. हे प्रश्न विचार ना, ह्या प्रश्नाला सेन्स बनतो. हे काय विचारते की कसं वाटत होतं. अरे तिथे काय तिला काय डामणार होते की तिला काय आणायला सांगितलेलं का हिरवा पाला बिला, म्हणून तुला असं म्हणजे तिला विचारावं असं वाटतं की मम्मी तुला कसं वाटत होतं, तुला टेन्शन तर नव्हतं आलं ना हिरवा पाला घेऊन येताना, का म्हाशरी घेऊन येताना. काय विचारते. तुला जर एवढंच आहे ना बोंबले, तर जे विचारायला सांगितलं ना ते विचार की मम्मी तुला कसं वाटतं जेव्हा तुझी सून तुझी पूर्ण इज्जतची धज्जा उडवते. मम्मी कसं वाटतं जेव्हा मुलीच्या जीवावर तू जगतेस आणि मुलाला तोडून टाकलेस, कसं वाटतं तुला. देवदेव करून असं करून भागली आणि देवपूजेला लागली, असं झाल्यावरती कसं वाटतं मम्मी तुला. आज तुझा फोटो जीजी लावणार आहे मस्तपैकी, तर कसं वाटतं मम्मी तुला. मम्मी बोल ना, कसं वाटतं मम्मी तुला. नाही का. सगळं रटवून ठेवलं होतं. बापरे, सगळं म्हणजे स्क्रिप्ट दिली होती काय, आणि मध्ये आठवण करून देणं पण चाललं होतं की पॉईंट काय राहिला आहे, तर मग हा पॉईंट आता बोलायचा आहे. मग असं मध्येच असं बोलायचं
इमिग्रेशनचं मम्मी, ते इमिग्रेशनचं हां, तर इमिग्रेशनला ना कसं खूप प्रश्न विचारतात वगैरे, असं एक एक पॉईंट असा आठवून द्यायचा, म्हणजे स्टेप बाय स्टेप. आता नेक्स्ट आपल्याला ह्याच्यावर बोलायचं आहे, नेक्स्ट आपल्याला ह्याच्यावर बोलायचं आहे. आणि स्वतःचंच म्हणजे माझी लाल संघटना, माझीच मी लाल करणार संघटनेची अध्यक्ष बोंबल ठोसळी, ती म्हणे की सगळं माझे भाऊ तिथे होते दोघे, त्यांनी हिला सोडलं आणि मग नंतर ते मला फोन करते, आता मला टेन्शन आलं. कशाला रे बाबा, काय म्हणजे मला काही कळतच नव्हतं. एवढं त्याचं मोठं केलं की बाबा हिला कुठे म्हणजे मत का कुवामध्ये ढकलत होते का, एवढं टेन्शन आलं. आणि ही तिथून काय मोठी उंटावरनं शेळा हाकणार होती. हिची आई आली अनपड गवार, आणि तिची सासू आली, हे सगळे आले, त्यांचं एवढं कौतुक नाही. पण ही एकदा आलेली खोटारडी स्वतःला प्रूव्ह करायला, एवढी धडधाकट बाई, एवढी हुशार, म्हणजे स्वतःला समजते, अति हुशार, अति शहाणी ही बोंबडी, ही मोठी इंग्लिश येतं इंग्लिश मिडियममध्ये फेकाफेकीवाली शिक्षण घेतलेली, 4थी फेल, अंगणवाडी फेल. हिला त्या मण्याचं RC हरवलं, ते मला सापडलं, असा सगळा गेम प्लॅन करावा लागला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी की बाबा मी एकटी पण येऊ शकते. एवढं करण्याची काही गरजच नव्हती. तू एखाद्या वर्षी एकटी जाऊ शकत होती, एकटी जायचं आणि यायचं, एवढ्या बायका येतात. तू जर दुसऱ्यांना एवढ्या टिप्स अँड ट्रिक्स देऊ शकते तर स्वतः का तुला लागतो ग सारखा मन्या मागे पुढे करायला, तुझ्या ढुंगणावर कॅमेरा मारायला? काय बोलते आणि काय मोठेपणा. मी सगळं सांगितलं होतं, मी मम्मीला असं सांगितलं होतं, तिथे ट्रान्सलेट करून देतात. जर तुला नाही आलं, माझ्या मम्मीला इंग्लिश येतं, पण नाही आलं तर तिथे हिला सगळं माहिती आहे, कारण या आडान छापला नाही येत ना, त्याच्यामुळे हिला नेहमी ट्रान्सलेटर लागतो. अशी करते ती तिथे, मग ट्रान्सलेटर येतो, म्हणून हिला माहिती आहे की काय देतात, ट्रान्सलेटर देतात आणि कोण काय. आणि नाहीतर मन्या आहेच ये मेरी हे बीवी होतो ऐसी, तर हिचा ट्रान्सलेटर मी है, ये थोड़ी सी है आंगनवाड़ी फेल, इसको नहीं आता है, इसको इंग्लिश नहीं समझ में आता है, तो यू आस्क मी, आय विल गिव्ह यू वॉट एव्हर इन्फॉर्मेशन नीडेड. आणि म्हणून तो पुढे होतो हिच्यासाठी, आणि ही मोठ्या सांगते, कारण हिला पर्सनल एक्सपिरियन्स आहे हो की काय असतं काय नसतं. त्याच्यामुळे ही एकदम त्याच्यामध्ये, आणि हिला स्वतःला पण काही गोष्टी आठवत नव्हत्या, स्वतः पण ते पॉईंट्स विसरत होती. हातावर लिहिलं होतं, बघितलं का तुम्ही? टाइम स्टॅम्प सांगू, 1455ला बघा तुम्ही, त्या व्हिडिओमध्ये हातावर लिहिलं आहे, असं बघते, वाचून सांगते ती. आता मन्यासमोरून प्रॉम्प्ट नाही करू शकत तर हातावर. आणि मन्या, आता सगळेजण विचारत आहेत मन्या कुठे आहे, मन्या म्हणजे हा खूप मोठा प्रश्न झाला आहे की मातोश्री आल्यापासून मन्या कुठे गायब झाला आहे. म्हणजे मन्या असं काय, त्याला ॲटिट्यूड आला आहे, काही लोकांना वाटतं त्याला ॲटिट्यूड आला आहे, काही लोकांना वाटतं की त्याचं आणि हिचं बोंबडीचं काहीतरी बिनसलं असेल. तर मी तुम्हाला सांगते, जास्त आपण लोड नका घेऊ, मला विचारा, मला माहिती आहे सगळं काय आहे ना. त्याला दाखवायचं नाही आहे की तो निठल्ला आहे, तो तिकडेच असतो तडमडत. तर ते असं दाखवलं तर मग सासूला वाटेल, अरे हां, म्हणजे ते लोक सगळे जे म्हणतात घरचे की हा निठल्ला आहे, हा माझ्या पोरीच्या जीवावर जगतो. आणि जर हे कळलं, एकतर तो निठल्ला आहे हे कळेल, दुसरी गोष्ट पोरीच्या जीवावर जगतो हे कळेल, मग काय होईल की मग हिला रोब ही झाडायला लागेल ना. हिला असं एकदम हे येईल, एकदम कॉन्फिडन्स येईल, आणि एकदम तिला असं वाटेल की अरे माझ्या पोरीच्या याच्यावर हा कोण आहे, मन्या आला मोठा मण्यार नाग, आता गेला तू, आता म्हणजे ह्याची व्हॅल्यू कमी होईल ना. म्हणून ह्याला असं दाखवायचं आहे की मी बिझी असतो, मला काम आहे, मी कामात असतो, म्हणून तो आता गुपचूप वरच्या रूममध्ये लॉक करून बसतो. तिथे कोण येणार आहे बघायला. आणि कुठे बाहेर वगैरे पडायचं झालं, फिरायला वगैरे निघायचं झालं, तर मग काहीतरी सांगायचं की झालं आजच्या मीटिंग, आजचं काम झालं, आणि निघायचं. तेवढं मॅनेज होते. पण अख्खा दिवस आता तो नेहमी असा तिकडेच तडफडत असतो, तिथेच तडमडत असतो, तसं आता नाही होऊ शकत ना. नाहीतर मग सगळंच बिंग फुटेल. म्हणून तो लपलेला असतो, बाकी काही झालेलं नाही आहे. हे मिली बघत आहे, यांना दाखवायचं नाही आहे की आपण सगळं आपलं यूट्यूबवर चाललं आहे. ये अगर किसी को असलियत पता चल गई तर मग मण्यारचं काय राहणार, काय नाही राहणार ना. ते ये हे असली बात, म्हणून तो लपून असतो, बाकी काय नाही. आणि ते काय इमिग्रेशनवाल्यांना तर फुल विलनच बनवलं हिने, की इमिग्रेशनवाले म्हणे घाबरवायचा प्रयत्न करतात आणि मग ते घाबरवतात, पण आपण घाबरून जायचं नाही. अरे कशाला ते घाबरवतील, त्यांची पर्सनॅलिटी तशी असते, त्यांना तसं राहावं लागतं, ते प्रोटोकॉल असतो, ते क्वेश्चन त्यांना विचारावेच लागतात, ते मॅन्डेटरी असतात ते क्वेश्चन, तेवढे ते विचारतात. त्याच्यामध्ये घाबरवण्यासारखं की तुला ज्याला कर नाही त्याला डर कशाला घाबरवतील.
त्यांना काय मिळणार आहे त्यांना तुम्हाला न घेऊन किंवा तुम्हाला घाबरवून? काही आपलं येड्यासारखं काहीही बोलायचं. असं बोलायचं की बाबा आपल्याला घाबरायला होतं. म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं क्वेश्चन विचारण्याचं म्हणजे ते सिरियस असतात असं हिला म्हणायचं असतं. पण काय हिला फक्त का 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 याच्या पुढे जाईल तर ना कावळी. आता तर फिल्टर लावायला पण वेळ नाही मिळते. सगळं मी कसं करू, कसं कोरियन ब्लो झालाय तोंडावर. बघितलं ना रील्समध्ये पण, काय ते कलर गया तो पैसा वापस. आणि तुम्ही नोटीस केलं का मंडळी, जेव्हा तिची आई सांगत होती की त्यांनी मला असं प्रश्न विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे, कोणाकडे, आणि मग तुमची परत जाण्याचं तारीख, आणि मग तिने तिथे कट केलं. कारण आई बोलली आहे वाटतं, पुढे बोलली असेल ती की मग मी सांगितलं, कारण ती सांगत होती की मी त्यांना असं बोलली, मग मी त्यांना तसं बोलली, मग मी नाव सांगितलं, मग मी त्यांना सांगितलं की मी लक्झमबर्गला चालली आहे. मग त्यांनी मला विचारलं की मग तुमची परत जाण्याची तारीख. मग ती सांगणारच होती पुढचं, तितक्यात कट लावला गेला आहे. कारण हिला आता तसंच करायचं आहे. जर ती 1 महिना आली आहे तर 2-3 महिने तिच्यावरती व्लॉग छापणार. सेम हे नेहमीचं नाटक आहे. आता सांगते का एकतरी तारीख सांगते किंवा एकतरी दिवस मेन्शन करते, काय नाही. तारीख तर सोडा, दिवस पण मेन्शन नाही खरं. ती पूर्ण ब्लंडर करून ठेवलं आहे, उलटं पुलटं सुलटं, आणि कसंही काहीही चाललं आहे. आतापर्यंत ती आई आहे की गेली आहे ते पण नाही माहिती. पण मिनिमम जरा धरून चालू आहे 1 महिना तरी ती आलेली आहे. पण ही त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओ छापणार, त्याच्यामुळे ही एक्झॅक्ट डेट सांगत नाही. सेम जसं तिथे केलं होतं ना प्रत्येक वेळेला, म्हणजे ही तसंच करते. जेव्हा भारतात आलेली तेव्हा पण भारतातनं कधीचीच ती परत गेलेली, तो मन्या पण तेव्हा परत आलेला. सगळं लपवाछपवी, अशी ही लपवाछपवी चाललेली असते आणि नेहमी तोंडावर आपटतात, नेहमी पकडले जातात. तसंच ह्या वेळेलाही कुठे ना कुठेतरी हे पकडले जातीलच. अभी तो पार्टी सुरू हुई है. सो डोंट वरी बोंबल, तू कितीही लपव, पण तुझ्या आईची जाण्याची तारीख मी ओळखेन, ये वादा रहा. साडी अशी नसू, निघाल्यावर हसू, ज्याला जसे हवे तसे तसे दिसू, भीती वाटे मला की कुठेतरी फसू, जो डरे तो मरे, या दुनियेची रीत अशी बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी, बनवा बनवी, अशी ही बनवा बनवी, ठगवा ठगवी, अशी ही ठगवा ठगवी, ठगवा ठगवी, लक्झमबर्गची ठगवा ठगवी, भगतपुरीच्या बगडीची ठगवा ठगवी. आणि काय ग बोंबले, इतकं आयशीला सगळं समजावून उमजावून आणलंयस, पण तिला हे नाही सांगितलंस तू की तू कशी पायपीट करते आणि ती तयारी करून ये आणि तिथे जरा वॉकला जात जा, थोडं इतकं रोज 100 मैल चालत राहा आणि थोडी प्रॅक्टिस कर, तुझे पाय जरा स्ट्रॉंग करून ये, आणि इथे आपल्याला खूप पायपीट 11 नंबरची बस चालवायची आहे. हां, हे ना शिकवलं काय यार? तोंड बघ, त्या आईचं तोंड बघ काय झालेलं. पाय गळ्यात यायचे बाकी राहिलेले तिचे, नुसतं आपलं तंगड तोड, चालतायत पायपीट, नुसती जीवाचे हाल. काय ते काय घेऊन गेली, कुठे फसली, आणि अख्खा वेळ नुसतं ढेकर मारत असते आणि असं तोंड असं पूर्ण असं दाबते त्या मानेला चेहरा असा, आणि असं दाबून दाबून आपलं असं बोलत असते. आधीच ते आवाज, आधीच उल्हास आहे आणि त्यात तो ढेकराचा मास नुसता आपला. कसं बोलते आणि कसं शी 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 शी. मी लावे ना मंडळी, इन्स्टाला लावेन ह्याचं क्लिप, तर तुम्ही बघा, तुम्हाला कळेल मी काय म्हणत असते नेहमी. हे ढेकरेवाली बाईचं, नुसती ढेकराळी. तर काय ते नशीब त्या आईचं, तिला त्या रिव्हरमधनं जरा एक राऊंड मारला असता, जरा बोट राईड केली असती तर जास्त बरं वाटलं असतं. मस्त वेळेत जेवण मिळालं असतं, एक बोट राईड झाली असती, एक छानसं असं मस्त असं निवांत दिवस स्पेंड झाला असता. पण कसं काय, कोणासाठी, कसं आपण प्लॅन करावं हे डोकंच नाही ना. अडाण टप्पू बाई आहे 1 नंबरची. आता मी ना नवीन शब्द, म्हणजे थोडंसं जिभेवर कंट्रोल यावा म्हणून मी असे वेगवेगळे शब्द शोधत असते. ती बोट राईड न करवता तिला पायपीट करायला त्या कॅसलवर का घेऊन गेलीस तू? आणि वर सांगते पण की एवढं चढण आहे ना, खूप वरती चढण आहे, आणि ह्या वयाच्या बायकांना, म्हणजे आपलं ठीक आहे पण या वयाच्या, आणि ते मुलींना चालायची सवय आहे, त्यांना काय वाटत नाही करून नुसतं जस्टिफाय करते स्वतःला. काय गरज ग? कशाला? त्यांना काय वाटत नाही वाटतं काय? आता त्या मुली काय, आता जे आलिया भोगासी असावे सादर असं झालं आहे त्यांचं. काय म्हणणार आता त्या? पण त्या आता ढालतायत आता स्वतःला. आता जन्म घेतला आहे हेच आईबाप. आपण आपलं कुटुंब नाही चूज करू शकत ना, फ्रेंड्स चूज करू शकतो. म्हणून ते फ्रेंड्स पळाले,
तुझे, त्यांनी नाही तुला चूज केलं. पण जे नशिबानेच आता रक्ताची नाती जोडलेली आहे त्याला आता काय करणार ना. त्याच्यामध्ये तर आपल्याला काही चॉईसच नसतो. म्हणून ती आईच पण अडकली आहे आणि पोरी पण अडकले आहेत. तर काय आहे ते त्याच्याबरोबर ॲडजस्ट करून घेत आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती जर सेन्सिबल व्यक्ती ती आपल्या आईच्या अकॉर्डिंगली आयटनरी किंवा फिरण्याच्या जागा डिसाईड करेल तसे प्लॅन करतील. हे कोण, हा प्लॅनच मुळात चुकीचा आहे. आपलं काय त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट, आपल्या पालकांना काय, त्यांना हा शिवाजी महाराजांचे गड वगैरे हे बघण्यामध्ये त्यांना कदाचित इंटरेस्ट असेल. ते तर तू कधी भारतात आल्यावर करत नाही. मोठी स्वामी 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 करते, त्या मुद्द्यावर मी येते. साधी मठात जात नाही तू, तिथे आल्यावर मोठ्या मोठ्या बाता मारते. मागे आली होती तेव्हा ते नंदेकडे गेली, तेव्हा ती नणंद घेऊन गेली म्हणून गेली, तिच्याबरोबर गेली. पण तुझी आई कधी किती घेऊन गेली तुला? हां, एवढं तिथे बाजूला शिर्डी आहे, ते शिर्डीला तुम्ही जात नाही, शनी शिंगणापूरला जात नाही, त्र्यंबकला जात नाही, कुठे म्हणून जात नाही. नुसतं तिकडे मी बिझी असते, कशात माती खायला बिझी असते तू तिथे आल्यावर. हां, काय तर म्हणून मला तिथे पण मम्मीला करून द्यायचं असतं कितीतरी पदार्थ. मी नेहमी विचार करते मी भारतात आल्यावर करेन, तिकडे गेल्यावर करेन. पण मग तिथे मला इतकी कामं असतात ना, इतकी मी बिझी असते की मग मला कसली काय बिझी असते, कांड करण्यात बिझी असतेस तू. इथलं तिथे नुसता आग लावेपणा करायचं, इकडे तिकडे भांडायचं, त्याचे कान भरायचे आणि नुसतं भांडी ह्याच्यातच ह्याला त्याला शिव्या घाला. आणि घरचे तमाशेच पुरे होत नाही त्यांना भारतात आल्यावर. असले लोक बिझी असते म्हणे, डोंबलाची बिझी असते बोंबली. तर तिथे घेऊन गेली, ते कॅसलला पायपीट करत. आणि मुळात ते कुठे आपण जातोय त्याची नीट माहिती तरी काढायची. ते फेरीवालं ते कॅसल ते नाहीच आहे, फेरीवालं वेगळंच आहे, ते वेगळं कॅसल आहे, हे वेगळं कॅसल आहे, हे नॉर्मलच कॅसल कुठचं तरी आहे. आणि गाईड घेतलं आम्ही, गाईड घेतलं नाही, गाईड घेतलं काय मोठा शहाणपणाने गेला. गाईड घ्यावाच लागतो. तुम्ही ते थांबा, तुम्हाला मी दाखवते, हा स्क्रीनशॉट बघा म्हणते. ते कंपल्सरी आहे, तुम्हाला गाईड घ्यावाच लागतो. त्यामुळे तो घेतलाय. माझ्या आईला इंग्लिश येतं म्हणून आम्ही हे नाही ते आहेच. तुम्ही त्याशिवाय कॅसल व्हिजिटच करू शकत नाही, हे त्यांना तिथे पोचल्यावर कळलं आणि त्याच्यामुळे त्यांना ते घ्यावं लागला. पण मोठेपणा असा दाखवला की बाबा आम्ही घेतलं, माझ्या आईला इंग्लिश कळतो ना म्हणून तिला सगळं माहिती कळण्यासाठी आम्ही पैसे देऊन. अरे जर तुम्हाला इतकंच, ह्याच्यामध्ये सिम्पल इतकीच गोष्ट होती की ह्यांना जर इतकंच होतं, इतकं पैसा तर तिथे खर्च, त्याच्यावरती तिने बोलून दाखवलं की हां 50 युरो, कारण ते लागलं होतं, जळाली होती, कारण एक्सपेक्ट केलं नव्हतं. खालचं ते सोडून आलो, रिव्हरचं बोट राईड सोडून ह्याचसाठी आलो की तिथे पैसे द्यावे लागतील म्हणून हे फुकट पायपीट करून नेलं. तिथे काय केबल कार ती मुलगी बोलत पण होती, ते पण नाही घेतलं. वॉक होईल मध्ये बघत आणि आपण हे पण बघूया व्ह्यू आणि हे ते करत तिला येडा बनवत नेलं वरती. तिला वाटलं की असंच फिरून कॅसल दाखवूया आणि आपण काहीतरी खूप दाखवलं असा मोठेपणा आपल्याला मिरवता येईल. पण तिथे गेल्यावर कळलं की बुराक कटलाय. आणि या लोकांचं हे असंच होतं, जे लोक ज्या भावनेने आपण जातो ना ते त्यांच्या बाबतीत ते घडतं. ही स्वामी शक्ती आहे. असा पैसा येतो आणि असा जातो, हा पप्पाचा माल गप्पा असं असलं ना की हे असंच होतं. ह्याच्यामध्ये नाही दिसत का तुम्हाला स्वामी? ह्याच्यामध्ये नाही अक्कल येत का की हा हे बाबा आपल्याला स्वामींनीच अद्दल घडवली. खाली पैसे वाचवलेस ना ते वर गेले आणि पायपीट पण झाली म्हणजे पैसा गेला आणि काय मजा नाही आणि काय नाही आणि वाट लागली. आणि त्या मम्मीला पण काही त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट मिळाली नाही की तिने काही एन्जॉय केला नाही ना, तिच्या चेहऱ्यावर आनंद झाला ना, खायला काय मिळालं. तिथे जाऊन ते घ्यावं लागलं म्हणून मग आता जाऊ दे, आता आलं तर घ्या, आता पैसे जायचेच होते ते गेले म्हणून तिथे ती गायडेड टूर घेतली. आली मोठी, स्वतःसारखी अनपढ समजली का गं लोकांना? हां, तू आणि तुझं पब्लिक ते असतील तोते, आम्ही नाही आहे, आम्हाला सगळं समजतं. आणि तुझा सगळा खोटेपणा ना असा बाहेर काढतो आम्ही, समजलं ना? जास्त हुशारा नको करू. काय रे म्हण्यार, खूप हुशार समजतो स्वतःला. मोठा आला आणि की आम्ही गायडेड टूर येडा बनवते. अरे आत्तापर्यंत तरी तुला समजायला पाहिजे होतं तुमचा खोटेपणा कसा बाहेर निघतो ते. म्हणे आम्ही करोडपती, ते जाऊ दे, आता मी सगळं टॉपिक इथेच कव्हर होऊन जाईल म्हणते, मी तुम्हाला सांगते नंतर बोलते हां त्याच्याबद्दल. तर ही तिथे गेली आणि ते सगळं टूर वगैरे केलं आणि मग जाताना आईला दाखवलं होतं की इथे ना योगट मिळतं. आणि हे योगट आहे ना आम्ही ट्राय केलं होतं ना. हां बोंबले, आपण ट्राय केलं होतं ना. कुठे? पॅरिसला केलेलं की इटलीला केलेलं?
फ्रान्सला केलेलं, कुठं केलेलं? हां इथे केलेलं, अच्छा ग्रीकला केलेलं, हां ओके 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 ग्रीसला केलेलं, हां ओके, हां आपण तिथे केलं होतं. अरे ती बाई तुझी आई ती विचार करते हे काय चाललंय, तुम्ही काय ट्राय केलंय काय नाही केलंय, हे तुमच्याबद्दल आहे का? तुम्ही नेहमीच स्वतःबद्दल सांगत असता, नेहमीच स्वतःचं तुणतुणं वाजवत असता. आता तरी काहीतरी मला द्या, मला मला आणलंय ना इथे फिरवायला, मग मला काहीतरी द्या, मला मी काहीतरी एक्सप्लोअर करते असं दाखवा. स्वतःच चाललंय आपण हे केलेलं आम्ही ते केलेलं, तुमचं ऐकायला कोण बसलं इकडे? दुसरी गोष्ट नंतर इथे हे छान मिळतं ते छान मिळतं, नुसतं आपलं विंडो शॉपिंग. खाण्याचं पण काकू हे लक्षात ठेवा, हे फक्त खाण्याचं पण आहे ना, फक्त सांगतात फक्त बोलतात, घेत काय नाही. त्याच्यामुळे तुम्ही या आशेवर काकूंना खूप वाटलेलं की बाबा जावई आपल्याला आईस्क्रीम देणार का, म्हणून काकू कॉफी नको म्हणाल्या. मम्मीला कॉफी नको आहे, मी आता अजून एक कॉफी घेतली पण मम्मी बोलले मला कॉफी नको आहे. तिने आता चहा घेतला ना तर तिला कॉफी नको होती. तिला कॉफी नको होती ने त्या डोंबल्याने त्या मण्यारने असं एक हे पिल्लू सोडलं होतं की इथे आपण आईस्क्रीम खाऊया, म्हणून आता कॉफी खाल्लं तर सॉरी कॉफी प्यायली तर आईस्क्रीम कसं खाणार, म्हणून ती नको म्हणाली असेल. हे एवढं पण तुला स्वतःच्या आईच्या मनातलं समजत नाही आणि तू मोठ्या मोठ्या बाता मारते, माझी आई माहेरपण देते. त्या बचनेचं ढापलं माहेरपण, मोठी माहेरपण देते. एकदा खायला बनवते तर दुसऱ्या दिवशी आई किचनमध्ये असते बनवत. माहेरपण देते मोठे देते तर काय मोठे उपकार करते. इथे येऊन एवढं छापते तिच्या घरी येऊन, तर 1-2 दिवस तिला खायला घातलं तर काय मोठं एवढं उजड पडलाय. माहेरपण माहेरपण किती बोलून दाखवायचं, आई तुला देते तेव्हा इतकं बोलून दाखवते का, व्हिडिओ छापते का त्याचे? अगं तू माहेरपणाच्या नावाखाली एक व्हिडिओ छापलास, ते कॉन्टेंट आहे तुझं. कसलं माहेरपण देते ग, 1 नंबरची थुकरट फालतू बाई. हट, सगळं करते ते बोलण्यातनं घालवते, दाखवण्यातनं घालवते, सगळं नुसतं व्ह्यूजसाठी, सगळ्या गोष्टी नुसतं कॉन्टेंटसाठी. तुझ्याकडनं कसली अपेक्षा, आणि कसली असली मुलगी असण्यापेक्षा नसलेली बरी. नंतर ते आईस्क्रीम काय दिलंच नाही, नंतर येताना खाऊया म्हटलं, येताना पण मग डायरेक्ट तिथे जेवायलाच काय, ते जेवायला पण काय ते पण मी तुम्हाला लिहून देते की या बाईने तिला पूर्ण ते फळाफळ दिलेलं नाही आहे. ते फळाफळ हिनेच अर्ध खाल्लं. मम्मी टेस्ट कर, आपल्याला अख्खं जाणार नाही, आपण नंतर पाहिजे तर अजून घेऊ, आधी आपण हेच खाऊया अर्ध कारण मग आठवतं मंडळी बोलली होती मला, आणि मन्याला अजिबातच ते पूर्ण जात नाही, आम्ही नेहमी अर्ध खातो, थोडंसं खातो, आम्हाला ते अख्खं खूप होऊन जातं तर त्याच्यामुळे. तर हिने तेच बच्चन हिच्या आईला पण दिले असणार, आणि अर्ध करून ते अर्ध्याच्या नावाखाली म्हटलं नंतर घेऊया, अजून लागलं तर आई कसली मागते काय नाही. तर हे पोट मारायची आणि पायपीट करायची सवय तुम्ही लावून घ्या काकू. हे असंच आहे, ही तुमच्या मुलीची रियालिटी आहे, ही त्या भामट्या तुमच्या जावयाची फुकट थुकरट थुकपट्टी माणसाची लायकी आहे. आणि बापरे किती म्हणजे आपण किती महान आहोत, मी किती आयडियल आई आहे, म्हणजे माझं खरंच तुम्ही आदर्श घ्या, मी सगळ्यात कशी परफेक्ट आहे हे दाखवण्याचा तर एक चान्स बोंबली सोडत नाही. कशी म्हणजे एकदम उड्याच मारायला लागली की असंच पाहिजे. म्हणजे माझ्या मुली बाहेर मला असं, जे मुलं असं काही मागतात ना तर ते तसं नाही असलं पाहिजे, हे असंच घरच्या खाण्यासाठी घरच्या जेवणासाठी मुलींनी असा हट्ट केलाच पाहिजे, मला हेच आवडतं, असं बर्गर फ्राईज हे नाही. अगं तुझ्या मुली घरचं काय बाहेरचं काय सगळीकडेच अशा आपापलेल्या तुटून पडलेल्या असतात. काय सांगते तू बर्गर फ्राईज नाही खात आणि असं नाही करत म्हणून, कशा त्या अशा उड्या मारत असतात लिटरली. असं काय खायला मिळेल ना नाही मिळेल, कारण का आई अशी आहे की एकच असा बचका मारेल ना तर अर्धच करून हातात देईल, म्हणून ते बाबा आधी आपल्या पोटात जाण्याची सोय बघतात. त्याच्यामध्ये काही शिस्त आणि खूप काहीतरी महान आणि तू काहीतरी खूप काय चांगलं अपब्रिंगिंग वगैरे हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. असली रियालिटी तर हे आहे की त्यांना खायला मिळत नाही, आणि जर मिळालं तर त्याच्यामध्ये जे आई बापाकडनं उरलं, म्हणजे एकतर बापाला आधी नैवेद्य भोग दाखवला जातो मण्यारला, हां तो मण्यार नंतर मग तो कधी मध्येच त्याच्यामध्ये मग मुली असं मला पाहिजे करून येतात, नाहीतर मग त्याच्यानंतर मग ही बचका मारायला बसते, आणि मग त्यातनं थोडं काय ते उरेल ते त्या मुलींच्या नशिबाला येतं, म्हणून ते आता आहेत तर त्या चान्स मारून घेत आहेत की बाबा खा द्या, आणि जे काही असेल त्याच्यामध्ये ते पहिल्या पुढे करतात, कारण पहिले आपण आपलं पोट भरून घेऊया, नाहीतर ह्यांना खायला हे यांनी एकदा सुरू केलं तर आपल्याला काय मिळायचंच नाही. तर हा शहाणपणा ना कोणाला तरी दुसऱ्याला सांग, याडा ना किसी और को बना, ये सब मैं चौथी में करते ते. तर फट ते फार्मला घेऊन गेली तर आपली आई कशी महान आहे ना ते दाखवायला, ते म्हणते कशी
मम्मी ना अशा गोष्टींना खूप मानते नाही का, असं गाईला चारा वगैरे स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं नाही का, या गोष्टीला ती खूप मानते नाही का. अरे येडी ही म्हणजे स्वतः तर येडी तर आहेच आहे, तो मण्यार येडा, आणि त्याच्याहून हिची आई एक मोठी नौटंकी करायला आली आहे तिथे. पण आई ना फुल आईची फाटलेली दिसते तिच्या चेहऱ्यावर. तिला असं वाटत असेल रे बापरे, माझ्यावर कधी पोरगी मला फसवून ठेवेल, माझी बचीकुची इज्जत जाणार आहे वाटतं. माझं काहीतरी दाखवण्याच्या चक्करमध्ये की माझी आई अशी आणि माझी आई तशीच्या चक्करमध्ये माझं उगाचंच यार हसं होतं आहे. तिथे एवढा त्या गायींना, अरे ती गाय काय तुला अशी रस्त्याच्या कडेला वाली ती असे ते गायवाले घेऊन उभे असतात, आणि मग आपण त्यांच्याकडनं पेंडी घ्यायची 25-30 रुपयाची आणि ते खिलवायचं. त्या गाईला भुकं ठेवलेलं असतं, मग ती खाते. मग तसं वाटली का तुला ती गाय? हां, ती गोष्ट वेगळी असते. ती गाय तर तुझ्या आईच्या हातातलं एक पाला पण खात नव्हती, तिला अख्ख्या पाल्यामध्ये उभी केली होती. ती चाराच चारा आजूबाजूला, चाराच चारा चहूकडे, मी कोणाचं खाऊ जाऊ कुणीकडे, अशी ती गायची त्या अवस्था होती. ती कशाला तुझ्या आईने दिलेलं खाईल बाबा? तिच्या समोर आजूला बाजूला मागे पुढे जिथे बघावं तिथे हवा तितका चारा आहे. पोटभर खाच्या मारी झटकोणाला ऐकत नाही. तर ती का का खाईल तुझ्या आईच्या आजचाच पाला यार? माझ्या माम्याला आवडते नाही का, नाही का, नाही का? आवडतं तर मग आम्ही काय करू यार? म्हणून काय ही जागा नाही आहे ती. आणि दुसरी गोष्ट, तिथे 10 वेळा इकडे ना असं आम्ही ठेवतो आणि इथे ना काय कॅमेरा नाही, कोण लक्ष द्यायला नाही, आणि असा विश्वास असतो नाही का, विश्वास असतो नाही का. अरे माहिती आहे, ठीक आहे, हे तुमच्यासारख्या बोलली असते आता. अशाच लोकांमुळे ना भारताचं नाव खराब होतं. हेच जर तुम्ही भारतात जे इथे येऊन असं खूप सुशिक्षित आणि खूप सोफेस्टिकेटेड आणि खूप सगळं असं दाखवण्याचा प्रयत्न जे करता ना, ते तसंच जर वागणूक तुम्ही भारतात ठेवली ना, तर भारतात पण या गोष्टी होतील. पण भारतात आला ना की तुम्ही तुमची असलियत येते. म्हणजे तुम्हाला असं ते मनातच आहे, डोक्यातच आहे की भारतात आलं, आपल्या देशात आलं की तिथे येऊन घाण करायची, तिथे शेणमाती करायची, घाण करून ठेवायची ना. मग तिथे आल्यावरती एका टोपात ते हात घालून काय खाल आणि काय, आणि इकडे मोठे फोक आणि चमचे आणि हे ते, तिथे वाडग्यात भिकाऱ्यासारखं खाता. हे तुमच्यामुळे. तर तू शहाणपणा नको दाखवू की इकडे लोक असं वागतात आणि इथे असं आहे आणि तसं आहे आणि विश्वास आहे. भारतात पण होऊ शकते हे. जर भारतीय नागरिकांनी, जे NRIs वगैरे आहेत, ते जे बाहेर जसं वागतात तेच तसंच वागणूक आपल्या भारतात आलं की ठगवायचं. तू काय करते? तू पण तर तुझ्या पब्लिकला ठगवते जे भारतात ना आहे. हां, अशा ठग लाईफ लोक आहेत ना, म्हणूनच देशाचं नाव खराब आहे. तर ह्यापुढे ना तुझी बकवास बंद कर आणि परत परत सांगू नको, समजलं ना? बेकार आणेन मी, बेकार, लक्षात ठेव. आज तर कमीच बोलली आहे. असा फासेन ना तोच उचलेन गोबर. आवाज बंद कर. साधं फील्ड ट्रिप हा एक साधा शब्द या दोघांना आठवत नाही. म्हणजे तिच्याकडनं तर नाहीच आहे, त्या बाईची तर तेवढी हेच लेवलच नाही. आम्ही समजतो, तिचं तर समजूनच चुकलं आहे. पण तू रे, शाळा असेल, मग ते मुलं फिरायलाच येत असतील. नाही नाही नाही, मला वाटतं शाळाचं इथे यांनी नवीन असं स्कूल बिल स्टार्ट केलं का, असं केलं का, तसं केलं का? अरे येडे का तुम्ही, येडे? फील्ड ट्रिप आणतात ना, फार्म व्हिजिट असतं ना, त्यासाठी येते. लहान लहान मुलं येतात. तुमच्या पोरीनं नाही आणलं वाटतं कधीतरी? कुठल्या तुकरट शाळेत जातात काय माहिती. आणि काय ते काय बनवत असते, आणि काय ते एवढे अख्खे मोठे मोठे बटाटे, हिच्या डोक्यात बटाटे भरले, तशाच्या तशा ढेकळं टाकली होती त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय, किती छान कलर आलाय. आणि ती बासुंदी एक काय बनवली त्याच्या आईच्या तोंडावरनं. कसं आलंय मम्मी, कसं झालंय? ती काय घाण बोलणार आहे? घाण झालं असेल तरी आता काय बोलू नाही शकत, कारण आता काय आता बोलायचं तसं झालं असेल तिचं. खाते आपली, काय देते ती. थोडं कमीच गोड केलं आहे तसं नाही, म्हणजे फिगर म्हणून आम्ही असं थोडं कमीच खातो. आणि ते काय तो पूर्ण साईडला तर करपलं होतं, त्या करपलेल्याचा पण वास लागला असणार त्याला. आणि काय बनवलं आणि काय उगाचच नाटकी. आणि ते ढेकळं बनवली बटाट्याची, आणि तुम्ही बघू शकता, आम्ही सगळं बघू शकतो, आम्हाला दिसतंय ढेकळं ती किती छान दिसतंय ते. आणि नंतर काय ती आपटली ती. ते नेहमीसारखंच आहे, येत देत दानादाने ये पार्वता. त्या दिवशी तर फिल्टर लावायला विसरलेली वाटतं. एकदम असलियत, असली कलर बाहेर आला होता. हात बघा कसे ते हात, आणि सगळं काय ते अवतार होता, अवतार अवतार अक्षरशः. आणि नंतर ते काय ती कचोरी आपटून दाखवली, आणि त्याच्यामध्ये ते मला ते धणे बघूनच ढवळायला होतं बाबा. काय प्रॉब्लेम काय आहे यांचा ना, ते असं ते अख्खे असे ते धणे टाकतात. मला अजिबात आवडत आहे. मला समोस्यामध्ये पण दाताखाली अख्खा धणा आला ना, माझं असं वाटतं ते उचलून असं टनकन मारावा त्या समोशावाल्याला.
तसं नाही, म्हणजे ही कसं ते काय खातात आणि काय ते, तरी आजकाल ते कांदा 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 खायचं बंद केलं आहे. नशीब बाजूला कांदा नव्हता ठेवला, कांदा खाऊन खूपच वांदा करतो वाटतं मण्यार, त्याच्यामुळे त्याला बंदच केलं आहे थोडे दिवस. आणि काय टॉपिक नाही तर स्वामींना घेऊन आल्या बाबा, म्हणजे हे तर तुम्ही करूच नका बाबा, अजिबात करू नका, डेअर यू. एकदम फालतू लोक स्वतः करून करून भागले. हे मी फक्त ह्याच्यावर इतकंच म्हणेन की ही जी नाटकं जी लावली आहेत ना, हे जे कोणी असे जे ओव्हर ॲक्टिंग आणि जे फालतू असं खूप असं आम्ही अख्खा दिवस ह्याच्यातच बुडालेलो असतो आणि आम्ही असं, आणि तू ज्या गोष्टी करते ना की त्याच्यासाठी तुमचे कर्म चांगले असावे लागतात, सगळं होतं त्याच्यासाठी तुमचे कर्म चांगले, हो ना हो ना, नाही का नाही का नाही का, काय नाही तुझे कर्म किती चांगले आहे ना, तुला नाही आता नाही समजणार, तुला ना ते कळतंय, ते काठी हाणतायत स्वामी, ते चांगलीच एकदा दिवशी पडणार आहे ना तेव्हा तू कळणार, तुला असं उठणार नाहीस तू पडलीस की, इतकं लक्षात ठेव. त्याच्यामुळे जे काय चपाड 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 लावली ना, ती जरा विचार कर, आपण काय बोललो आहे आणि आपण काय केलं आहे प्रत्यक्षात, ते दुसऱ्यांना नको सांगायला लावू, स्वतःच्या मनाला विचार. हां, मनाला विचार, मण्यारला विचार, तुझ्या आईला विचार, सगळ्यांना विचार. आणि इतकी तुझी आई फुकट आहे, इतकं काय कामधंदे नाही, सकाळी उठते, जेवण करते, सुटते, नंतर येते, मग परत संध्याकाळी जाते, मग परत रात्री येते, काय कामधंदे नाही, अख्खा दिवस हेच. हे असे लोक ना, फक्त असेच लोक असतात जे लोकांना ना खूप आपल्या पापांचं काय बोलतात ते परिमार्जन का काय ते म्हणतात ते करायचं असतं ना, तेच लोक असले उद्योग करत बसतात. आणि त्यांना स्वतःला माहिती असतं की आपण खूप आता केलं आहे, आता आपल्याला ह्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आहे. आणि तशीच तू मोठं मगाशी झालं आहे माझं बोलून ह्या टॉपिकवर, म्हणून मी आता काही जास्त बोलत नाही आहे. पण इतकं आहे ना, तर मग जरा तिकडे येऊन धंदे कमी कर आणि जरा चांगलं काम कर. जरा कधी फिरताना असं कधी तुम्ही बघितलं आहे का, कधी जाते देवस्थानाला वगैरे, असं अजिबात नाही, नुसतं इकडे तिकडे टाईमपास करायलाच फिरत असते. म्हणजे ही जी प्रजाती आहे ना, एक असतात जे ना पहिल्यापासूनच बॅलन्स्ड असतात, म्हणजे अति पण नाही करायचं आणि कमी पण नाही करायचं, ठीक आहे, भक्तीपुरती भक्ती, भक्ती, आपला भाव पोचला पाहिजे देवापर्यंत, इतकंच असतं त्यांचं, आणि ते बॅलन्स करून असतात. आणि काही लोक जे असं असतात ना, जे जवानीमध्ये फुल ऑन एकदम पार एकदम गेलेले असतात, गॉन केस, सगळं करून सवरून पार झालेले असतात, आणि मग म्हातारपणात मग असे टेकतात असे. तशी ही बोंबलीची अवस्था आहे. आता करून घेते, जितकं भरायचं तेवढं भरून घेते, नंतर म्हातारपणात ती पण आईसारखं मोठे मोठे डेंगे हाकेल दिवसभर. देव 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 चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं कशी थरथर थरथर कापत असते, कसं बोलताना 10 वेळा विचार करते, 12 वाजलेत, आणि तू काय सांगते की बाबा कधीच असं आपल्याला जेव्हा असं एकदम हतबल व्हायला होतं किंवा एकदम खचून जायला, तुला खचून जायला झालं आहे काय? हां, सगळं नुसतं ब्रँड आणि ह्या आणि त्या आणि पैसा पैसा आणि सगळं तर मिळते, जे लायकी नाही तरी मिळाले, पण ते जपून ठेवता येतं नाही, आणि खचण्याच्या गोष्टी करते तू. का खचणं म्हणजे काय असतं माहिती आहे का तुला, कशाशी खातात ते? काहीतरी समोरच्या व्यक्तीला वाटेल की बापरे, म्हणजे ही व्यक्ती जर असं बोलते तर मग माझं काय, मी तर चिल्लूभर, म्हणजे मी नाही, जी खरंच असे जे तुझं पब्लिक आहे एकदम लो लेवल, त्यांना काय, त्यांनी तर चिल्लूभर पाणीमध्ये डूब मारलं पाहिजे जर तू खचून जाते तर. आणि आजच्या ह्याच्यात काय, तर आईला फ्लक्झमबर्ग फिरवायला घेऊन गेले, तर तिकडे सासूने आपल्या फ्रीजचे मॅग्नेट दाखवले, तर हिने पण लगेच घेऊन दिलं मॅग्नेट. आणि काय तुझ्या काय डांगेला खाज सुटते का गं, सारखी खिशात हात घालूनच असते ती. हां, म्हणजे असं दाखवायचं स्टाईलची स्टाईल आणि मध्येच असं खुजलीवण करायचं, नाही का नाही का नाही का. आणि दुसरी गोष्ट, आता मला तर एक कन्फर्म आहे म्हणजे त्या मुली तर एकदम दुवा देत असतील आजीला, बाई तू आजी इथेच राहा, तेवढंच आम्हाला खायला मिळतं. आज बघितलं का, करोडपती म्हणे, करोडपती, त्या मुली पण एकदम फुल फ्लेक्स, हा एकदम इथे, म्हणजे आम्ही पण खूप पैसे आले, आम्ही मग तुम्ही पैसे आले म्हणजे. आणि मण्या पण एकदम, मण्यार तर एकदम पेटलाच होता, काय तो म्हणे इथे असणार प्रत्येक व्यक्ती करोडपती आहे. अरे कोणाला सांगतो तू, मुंबई तू ना हेच आहे, हे आता जाऊ देता, कोणाचे सेंटिमेंट्स मला हर्ट नाही करायचे, पण हे जे टाउन पीपल आहे ना, ह्यांना हे असंच वाटतं. मोठ्या शहरामध्ये, मोठ्या ह्याच्यामध्ये ज्यांचं अपब्रिंगिंग झालं आहे त्यांना काही वाटत नाही. आणि इवन स्मॉल टाऊनमध्ये पण जे खानदानी लोक आहेत, जे सोन्याचा चमचा घेऊनच पैदा झाले आहेत, त्यांच्यासाठी हे काहीच नाही आहे. तर तुम्ही इंडियाला काय समजता, इंडियामध्ये पण प्रत्येक जण करोडपती आहे. एक फ्लॅट जरी तुम्ही मुंबईत घेतला, तुमचा एक फ्लॅट असेल तरी तुम्ही करोडपती आहे.
ते तू काय कोणाला सांगतो इथे प्रत्येक जण करोडपती आहे म्हणे. काय तू रोडपती आहे ते बघ आधी. साधं खाणं परवडत नाही तुला. 3च बर्गर घेतले, मग आता स्वतःचं पोट मारलं. ते मारलं की त्या मुलींमधलं मारलंस ते तुमचं तुम्हाला माहिती. दाखवताना 3 दाखवले, सांगताना पण सांगितलं या तिघींनीच खाल्लं म्हणून. पण असलीयत ती तुमची तुम्हालाच माहिती. असला म्हणजे कुठेतरी ॲडजस्ट करायचं. सगळ्यांनी पोटभर कधी खाल्लं आहे हे कधी बघायलाच मिळालं नाही ना कधी बघायला मिळणार. कारण का नाही आहे हो, गरीब आहेत ते असतील तिकडचे लोक श्रीमंत असतील, पण हे तिथले दारिद्र्य रेषेखालचे आहेत वाटतं. म्हणजे असतं ना दारिद्र्य रेषेखालील, तर तिथले लोक ह्यांनाच मानत असतील, हे असलेच असतील. असंच म्हणजे श्रीमंताच्या देशात दारिद्र्य रेषेखालचे लोक हे असे दिसत असतील, मण्यार आणि बोंबलीसारखे. आणि काय ते ब्रँड्सचं सांगते, हे ब्रँड्स. आणि तो मण्यार पण इथे ना, हां मायकल मायकल मायकल, काय तुझा काका आहे का गं मायकल मायकल, हे म्हणते ना, हेच आहे, असंच आहे लायकी नसलेली. काय बोलते, कधी बघितलं तरी होतं का? साधे एक बर्गर खाण्याची लायकी नाही तुझी आणि मायकलच्या गोष्टी करते. त्या बर्गरवर पोट मारून मायकल घेते आणि मायकल म्हणे. सायकल चालव ती घेतली होतं ना, काय केलंस त्याचं? कधी कधी आम्ही सायकल चालवणार, काहीतरी कंटेंट म्हणून काहीतरी फेकाफेकी करायला जाते आपली. लायसन्स दाखव, कधी देणार एक्झाम, सगळ्या गोष्टी त्या कर. एक काहीतरी मध्येच घुसवते, सगळं बाजूला राहतं हिचं. मायकल मायकल की सायकल के आएगा नीचे. आणि ती जीभ आहे ना जरा बांधून ठेव, जाम वळवळ करते, काही येत तर नाही गाण्यामध्ये. आणि ते नुसती आपली जीभ हलवत असते. आणि ते च्युइंगम खाते की निकोटीन गम खाते ग तलप घालवायला, ते आधी बघ किती घाण दिसतं ते. आणि या तिच्या आईला पण घुसायचं होतं. काय गाणं चाललं आहे कधी ऐकलं पण नसेल, पण घुसायचं आहे आपलं. आणि मी म्हणाली होती ना मंडळी, फेरी एकदम पायावर पाय ठेवते, तर त्या गाण्यामध्ये बघा या या, त्याच्यामध्ये बघा एक्सप्रेशन एकदम भारी. तर मग मंडळी खूप खूप लय 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 मोठा झाला पॉडकास्ट, तर इथेच थांबवते. का राहिलं असेल तर आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये कव्हर करू हिच्या. इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मस्त.